हॅलो. जय सियाराम. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नाणीज रत्नागिरी यामार्फत रामानंद संप्रदाय जिल्हा पश्चिम पालघर आज रक्तदान शिबिर आयोजित केला आहे आणि हा रक्तदान शिबिराचा या महिन्यातील शेवटचा कॅम्प तारापूर ग्रामीण रुग्णालयात आयोजित केला आहे. तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने तिथे जाऊन रक्तदान करावे. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा कॅम्प आहे. हे रक्त गरीब गरजू रुग्णांना आणि इंडियन आर्मीला हे देण्यात येणार आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त संख्येने या रक्तदानामध्ये सहभागी व्हावे. जय सियाराम. भूषण पाटील वाणगाव यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष सत्येंद्र राऊळ हे करतील. गटाचे अध्यक्ष दरम्यान गटाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते श्री भूषण पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना तर या गटातर्फे सर्वांचा आम्ही पुष्पगुच्छ देऊन इकडे स्वागत करतो आणि आलेल्या सर्व चला स्कोरर म्हणून कोणीतरी या स्कोरर येस शिरीजी राऊत या ठिकाणी पडगे शिरीष पाटील हे या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. यस जे कोणी जेवायचे बाकी असतील त्यांना विनंती आहे लवकर लवकर जेवण घ्यायचं आहे. जेवण अजून अर्धा तास चालेल. वाढवण यस वाढवण संघ महिला क्रिकेट यांना दक्ष कडू यांच्याकडून दक्ष कोरे यांच्याकडून 100 रुपये बक्षीस आहे. वाढवण संघ महिला दक्ष कोरे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. ते येऊन घेऊन जायचं आहे वाढवण संघ. चला वळूया मैदानाच्या आत जिकडे सुरू आहे. तर आसनगाव संघासाठी 2 षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस अध्यक्ष यांच्या हस्ते जाहीर आहे. सूर्यवंशी वानगाव आणि चूज द बॅट. सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातिहित वर्धक मंडळ डहाणू गट चिंचणी गावदेवीचं मैदान आणि चिंचणी खेडे हायस्कूल मैदान या दोन्ही मैदानावर रंगलेली सुरेख क्रीडा महोत्सव आपण पाहता आहेत. तसेच युट्यूब लाईव्ह आपण ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आहेत. तर नक्कीच आपल्या या स्पर्धेला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण जास्तीत जास्त सबस्क्राईब्स आणि व्ह्यूअर्स कारण आपल्या या ठिकाणी महिलांचा क्रिकेट देखील आपण पाहिलाच. खूप सारा आनंद. जेवढा पुरुषांच्या क्रिकेटला जल्लोष नव्हता तेवढा महिलांच्या क्रिकेटला जल्लोष होता. कारण एकच आहे पहिलं वर्ष आणि पहिल्यांदा आपण महिला क्रिकेटचं आयोजन देखील या टुर्नामेंटच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. चला क्षेत्ररक्षण रचून घ्यायचं आहे. चंडीगाव संघ फलंदाजी स्वीकारलेली आहे ती म्हणजे वानगाव संघाने. वानगाव संघाचे ओपनर बॅटर्स मैदानामध्ये उत्कर्ष आणि मंदार ही जोडी पुन्हा एकदा आपला खेळ रंगवण्यासाठी सज्ज झालेली पाहायला मिळते आहे. नजाकत सेमीफायनलची आहे आणि यानंतर मात्र दमदार की महाविजेता चमकदार ट्रॉफी आणि जी चमचमती फिरती ट्रॉफी आहे तिच्यावर या वर्षीचं नाव कोणाचं कोरलं जाणार आहे हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. 6 षटकांचा सामना आहे आणि त्या माध्यमातून आतापर्यंत रंगतदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर याही वेळेला एक सुरेख नजराणा सेमीफायनलच्या माध्यमातून चंडीगाव आणि वानगाव यांच्यामध्ये लागलेली ही चुरस आपल्याला पाहायला मिळते आहे. ओपनर बॅटर्स उत्कर्ष आणि मंदारची जोडी मैदानामध्ये उतरलेली पाहायला मिळते आहे. तर गोलंदाजीचा मारा करण्यासाठी गोलंदाज चंडीगाव संघ 12वा प्लेयर आमच्याकडे पाठवा पटकन.
उत्कर्ष आहे आणि मंदार आहे. गोलंदाज कोण आहे? कोण आहे? गोलंदाज चंदन. 6 षटकांचा सामना असेल. येस, पॉवर प्ले 2 षटक. पहिलं षटक पॉवर प्लेचा हाताळताना 30 यार्ड मध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. थर्ड मॅन, गली, पॉइंट, कव्हर, मिड ऑन अँड स्क्वेअर लेग. तर डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे डीप कव्हर, लॉंग ऑफ आहे आणि लॉंग लेग असं क्षेत्ररक्षण रचलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. सुरेख नजाकत चंडीगड संघाकडून पहिला चेंडू घेऊन येत असताना चंदन आपल्याला पाहायला मिळतो. ऑन स्ट्राईक उत्कर्ष करतोय वानगावसाठी सुरुवात. पहिल्या चेंडूला मान सन्मान केला जातोय मिड विकेटला, जिकडे क्षेत्ररक्षण हलक्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. जागा चेंडू हलक्या पद्धतीने खेळला जातोय, खातं उघडलं जात आहे आणि धावसंख्या 1 आपल्याला पाहायला मिळते बोर्डावर. सुरेख अशी सुरुवात सेमीफायनल. आज ज्या पद्धतीने ज्ञातिहित मंडळ आपल्याला पाहायला मिळते आहे दमदार खेळाचा आनंद घेताना, तसेच जेवण अजून सुरू आहे, अर्धा तास अजून सुरू राहणार आहे. जे कोण जेवायचे बाकी असतील त्यांना विनंती आहे लवकर जेवणाचा आनंद घ्यावा. असं यावेळेला पुन्हा एकदा मंदारने मात्र अलगद पद्धतीने मिडॉनकडे चेंडूला दिशा दिली आणि स्ट्राईकला रोटेट केलं पुन्हा एकदा. 2 चेंडू 2 धावा. तर एकेरी धावांनी खेळी साकारताना उत्कर्ष आणि मंदार आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख नजराणा, कारण दिवसभरामध्ये आपण जर विचार केला या दोन्ही संघांनी दमदार खेळी मैदानाची आज साकारलेली आहे. यावेळेला यॉर्कर लेनचा टॉपचा आवाज ग्राउंड रूटला मैदानाला गुदगुद्या करत चेंडू जातो आहे लॉंग ऑफ कडे. एकेरी धाव, स्ट्राईक रोटेट अँड रोटेट पाहायला मिळते आहे. धावसंख्या 3. सुरेख असा खेळाचा नजराणा साकारण्याचा प्रयत्न आहे, कारण एका बाजूला गोलंदाज विचारात घेतला तर चंदन गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू पंचांना पार करत यावेळेला देखील एक चांगल्या चेंडूला साकारला जाते आहे. यावेळेला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण होतं आहे. धावसंख्या 1-1 ने पुढे सरकताना पाहायला मिळते, कारण प्रत्येक चेंडूला एकेरी धावा. कारण पहिलं षटक नेहमीच आपल्याला पाहायला मिळते पॉवर प्ले मध्ये कुठल्याही पद्धतीची घाई गर्दी ही वानगाव संघ दाखवत नाहीये, परंतु 2 ते 3 षटकानंतर धुवाधार फटकेबाजीचा नजाकत पाहायला मिळते. परंतु इकडे मात्र एक दमदार संघ चंडीगाव समोर उभा आहे आणि हे द्वंद्व मात्र मोठं असणार आहे, कारण याच्यात जो जिंकणार आहे त्याला मात्र फायनल मध्ये खेळण्याची संधी आहे. दरम्यान चेंडूचा पाठलाग करताना चेंडू जातो आहे सीमारेषा पार. इकडे मात्र नक्कीच भाविक थोडस गचाड क्षेत्ररक्षण दाखवतोय. हाताचा चेंडू उभा राहील वाई ठाणा गाजविला, रायगड ठाणा गाजविला, या बॉलरची लावतो वाट आवेश पवार धावसंख्या पोहोचते ती 8. सरदाराची मदत भेटे उत्कर्षाला फुलटा चेंडू यावेळेला खेळला जातो पुन्हा एकदा ग्राउंड शॉटच्या माध्यमातून एक्स्ट्रा कव्हरला आणि दुहेरी धावांची योगदान याची तयारी इकडे पाहायला मिळते आहे. धावसंख्यावर 0-10 पाहायला मिळते. धावसंख्या अलगद पद्धतीने वाढवण्याचा प्रयत्न, एक चौकाराची चांगली साथ मात्र उत्कर्षला मिळाली आणि त्या माध्यमातून वानगाव संघ बिनबाद 10 असं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. खूपच चांगल्या पद्धतीने रणनीती तयार करून मैदानामध्ये मंदार आणि उत्कर्ष यांची जोडी उतरलेली पाहायला मिळते, कारण पहिल्या 4 चेंडूमध्ये चांगल्या पद्धतीने एकेरीची धावाची खेळी साकारली. त्यानंतर मात्र 5व्या चेंडूला नजराणा मिड विकेटला चौकाराच्या माध्यमातून दाखवला आणि 6व्याला 1 धाव. अशा पद्धतीने धावसंख्या 10 पाहायला मिळते आहे. 1-0 विथआउट लॉस. न्यू बॉलरच आहे भाविक आहे ना, भाविक गोलंदाज भाविक पाहायला मिळतोय आपल्याला. राईट हॅम ओव्हर द विकेट. याचा चांगल्यातला बुंद्यातला चेंडू आला गेला आणि लॉंग लेग कडे हलकीशी दिशा दिली गेली. एकेरी धावेने स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. मंदार मात्र इकडे विचारात करतो आहे, कारण मागच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने या जोडीची खेळी रंगतदार खेळी आली, नजराणा चांगल्या पद्धतीने दिला होता. मोसोली विरुद्ध खेळताना दमदार रणनीती बदलली गेली होती आणि जेव्हा मोठ्या फटक्यांची गरज होती त्यावेळेला उत्तुंग भरारी घेणारे फटके या दोन्ही फलंदाजांनी दाखवले होते. भाविक यांचा पुढचा चेंडू
यस, ज्याच्याकडे सामर्थ्य आहे प्रत्येक वेळेला प्रत्येक चेंडूला वेगवेगळ्या लय मध्ये देत असताना तो साकारताना पाहायला मिळतो. लेंथ लाईनचा परिपूर्ण वापर करण्याचा एक त्याच्याकडे हुशारीची गोलंदाजी ही नक्कीच भाविक याच्याकडे पाहायला मिळते आहे. पुनश्च एकदा आतापर्यंत सुरेख गोलंदाजीची नजाकत 2 चेंडूंमध्ये साकारून झालेली पाहायला मिळते आहे. तिसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येताना पाहायला मिळतो आहे भाविक. येस, यावेळेला मात्र फक्त पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव स्टाईलने हलकासा फाईन लेगला कट केला जातोय चेंडूला आणि दुहेरी धावा टिपण्याचं कौशल्यही दाखवलं जात आहे. धावसंख्या 2 ने वाढते आहे. धावसंख्या 13, 3 चेंडू 1.3 असं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. हाताळण्याची कामगिरी भाविक हाताळतो आहे हे षटक आणि सुंदर पद्धतीचा नजराणा देखील देतो आहे. उत्कर्ष मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजीचा मारा आहे दिशा वेगवेगळ्या पद्धतीने कशी देता येईल इकडे मात्र सुरेख खेळी साकारताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला गुडघ्यावर बसून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु निष्फळ ठरला. निर्धाव चेंडू आला आहे. धावसंख्या 13 वर स्थिर पाहायला मिळते आहे. नजाकत वेगवेगळ्या पद्धतीने गोलंदाजीचं सामर्थ्य लेंथ लाईनचा जर आपण विचार केला प्रत्येक चेंडूला वेगवेगळ्या पद्धतीने गोलंदाजी देताना तो पाहायला मिळतोय. यावेळेला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आहे. जागा मात्र जाते आहे कव्हर मध्ये. चौकात 4 धावा. यस डीजे. चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 17 17 धावा बिनबाद. वानगाव यावेळेला देखील चांगला चेंडू आला. मान सन्मानित केला. हलकासा पॉइंटला पुशअप केलं आणि स्ट्राईकला रोटेट करून घेतलं. तर अशा पद्धतीने षटक क्रमांक 2 ची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 पाहायला मिळते म्हणजे सरासरी 9 पर्यंत गाठली गेलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. पॉवर प्लेचा खेळ इकडे संपलेला आहे. यानंतर मात्र रणनीती बदलेल कारण 2 षटकं पॉवर प्लेची असतात. त्यावेळेला गोलंदाजीचा नजराणा आणि फलंदाजीची कामगिरी ही एक वेगळ्या कंट्रोल सिस्टम मध्ये असते आणि इकडनं मात्र पूर्णतः रणनीती बदलण्याचं कामगिरी पाहायला मिळू शकते. परंतु कामगिरी कोणाची? गोलंदाजांची, क्षेत्ररक्षकाची की फलंदाज दाखवणार आहे आक्रमकतेचा नूर आणि नजराणा. कल्पित गोलंदाज कल्पित स्ट्रायकर पुन्हा एकदा उत्कर्ष पाहायला मिळतो आहे. कल्पितची गोलंदाजी समोर येणार आहे. पाहूया डीपला क्षेत्ररक्षण थोडंसं बदललेलं पाहायला मिळेल. जागा बनवतो आहे मिड विकेट कडे. जागा खाली आहे. चेंडू जाणार आहे सीमारेष घेऊन येणार 4 धावा. खान 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 कडे कौशल्याच्या माध्यमातून धावसंख्येचा फलक 4 ने हल्लेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. धावसंख्या 22 2-22 विदाउट लॉस. कामगिरी वानगाव संघ दाखवताना पाहायला मिळतो आहे. कल्पीचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज आहे उत्कर्ष. यावेळेला थोडासा हलकासा शफल केला. स्क्वेअर लेगला जागा बनवतो आहे. चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू पाठी क्षेत्ररक्षक धावतो आहे आणि चेंडू जातो आहे सीमारेषा पार. घेऊन येतोय पुन्हा एकदा बॅक दुसरा चौकार. या धावसंख्या चौकाराने 26 वर पोहोचते आहे. 26 ऑन द बोर्ड. सुरेख कामगिरी दाखवताना उत्कर्ष लगातार बॅक टू बॅक 2 चौकार. आतापर्यंत थांबला होता. एक चौकार त्याने मिड विकेटच्या माध्यमातून टोला पहिल्या षटकामध्ये दाखवलं होतं. त्यानंतर दुसऱ्या षटकात मात्र थांबावं लागलं होतं. एक चौकार तिकडे देखील मिळाला होता आणि या वेळेला बॅक टू बॅक 2 चौकार म्हणजे आतापर्यंत या खेळामध्ये 4 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 26 आहे. धन्यवाद TJ. दरम्यान थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तनाची कामगिरी आहे. चंडीगड संघाचा भेदक मारा इकडे कुठे ना कुठेतरी मावळतो आहे का? कारण तसं पाहायला गेलं तर कल्पित यांच्याकडची गोलंदाजी सुरेख आहे. मागच्या सामन्यामध्ये यावेळेला सुरेख चेंडू
पंचांकडून वाईटचा इशारा येताना एक धाव पुढे सरकेल. धावसंख्या 27. तर 23 धावांवर खेळतो आहे तो म्हणजे उत्कर्ष. तर मंदार खेळतो आहे 3 धावांवर. चांगली कामगिरी ही पार्टनरशिप चांगल्या पद्धतीची डेव्हलप होताना पाहायला मिळते आहे. काय 64 धावांचा मोठा जो आकडा गाठला गेला होता मागच्या सामन्यामध्ये वानगाव संघाकडून. काय पुन्हा एकदा तसा खेळ वानगाव संघ इकडे नजराना दाखवेल का? कारण उत्कर्ष पुन्हा एकदा चमकदार खेळी दाखवताना पाहायला मिळतो आहे. मंदार त्याच्या सोबतीला उभा आहे. यावेळेला यॉर्करला चेंडू आला, हलकासा पुश केला जातो आहे आणि इकडे मात्र गोलंदाजाच्या फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड झाली. स्ट्राईकला रोटेट केलं गेलेलं आहे. एकेरी धावपुढे सरकते आहे. धावसंख्या 28. 28 ऑन द बोर्ड. चांगली रणनीती आखली जाते आहे कारण प्रत्येक चेंडू हा षटकाराचा आणि चौकाराचा नसतो. तर सन्मानित करणारे चेंडू देखील येत असतात. तर त्यांचा सन्मान हा ठेवणे गरजेचं असतो आणि त्या सन्मान जेव्हा जेव्हा सांगतात ना की आपण जर इतरांना सन्मान दिला तर आपल्यालाही सन्मान मिळतो. धावसंख्या 29 आहे ना. नो बॉल आहे. येस, फ्री हिटचा नजराणा असेल. पाहूया फ्री हिटचा नजराणा घेऊन येतो आहे आणि समोर उभा आहे फलंदाज मंदार. कल्पित राईट टाइम ओव्हर द विकेट कडून गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतो आहे. वा, पावलांचं रनअप तर 4 ते 5, परंतु वेग किती जबरदस्त होता. जवळजवळ 120 प्रति घंटा किलोमीटरच्या माध्यमातून हा चेंडू साकारला गेला आणि मिड विकेट कडे आला. एक धाव मात्र तयार केली जाते आहे. धावसंख्या 3-0 आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच चांगली आगेकूच होताना पाहायला मिळते आहे कारण तिसरं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा वेगवान चेंडू खेळला जातो आहे डीप एक्स्ट्रा कव्हर कडे. चांगली रनिंग द बिटवीनचा नजराणा. हा हा, सुरेख सुरेख कामगिरी पाहायला मिळते आहे. काय रनिंग द बिटवीनचं कौशल्य हे दाखवण्याची अदाकार्या ही जोडी जेव्हा जेव्हा कामगिरी करते मैदानात आपलं कौशल्य दाखवते आहे आणि धावसंख्या 2 ने वाढते आहे. धावसंख्या 32. षटकातले 4 चेंडू हाताळून झालेले 5वा चेंडू कल्पित घेऊन येतो पुन्हा एकदा. काय स्टाईल आहे, दमदार फटका आहे. मैदानाच्या बाहेर चेंडूला दिली जायची दिशा षटकारासाठी. डीजे षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या 38 वर पोहोचते आहे. 38 ऑन द बोर्ड. काय विदाउट लॉस पार्टनरशिप डेव्हलप करत आहेत जेव्हा जेव्हा मैदानात ही जोडी वानगाव संघासाठी कामगिरी करते. चमत्कार आणि चमत्कार घडला जात असताना पाहायला मिळते कारण ज्या पद्धतीने उत्कर्षची खेळी दमदार आणि मंदारची साथ मिळूनच पाहायला मिळतोय चमत्कार जबरदस्त वानगाव संघाकडून. धावसंख्या 38. तर कल्पित या षटकातला शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहे. पाहूया काय केली जाईल कामगिरी. यावेळेला पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न. सांगतात ना कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. आणि स्क्वेअर लेग कडे शॉर्ट कडे एकेरी धावेच्या माध्यमातून धावसंख्या 39 षटकाची होते समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39 पाहायला मिळते आहे. इकडनं मात्र ड्रिंक ब्रेक येणार आहे तर घेऊया संगीताचा आनंद.
धन्यवाद. स- 3 षटकांच्या समाप्ती. चला लवकर घाई करायची थोडीशी कमिटीकडून आदेश येतो आहे. थोडीशी घाई करायला लागेल, नाहीतर आपल्याला फायनलचा सामना चा निर्णय घ्यावा लागेल कुठल्या पद्धतीने खेळायचा. गोंडेगाव संघ गोलंदाजांना थोडीशी मी विनंती करतो आहे. चला यावेळी आहे रनिंग टाळ्याने स्वागत होती आहे. काय स्पिरिट दाखवला जातो आहे, हीच खरी गरज होतीये. कारण अशा वेळेला जेव्हा चांगला थ्रो येतो तेवढा आपला स्पीड वाढणं गरजेचं आहे. शुभम यांच्याकडून फेडविकल्या सुरेख असं क्षेत्ररक्षण झालं. थ्रो परफेक्शन पण कमालीचं दिसलं, परंतु रनिंग बिघडून तेवढ्याच जमदार पद्धतीने होतं आणि त्या परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. धावसंख्या 41. तर पहिला चेंडू हाताळून झालेला आहे. चला थोडीशी घाई करायची उत्कर्ष आणि गोलंदाजांना देखील विनंती असेल की थोडीशी आपल्याला आता घाई करावी लागेल. 4 वाजायला आलेले आहे. आवाज एक्स्ट्रा एक्स्ट्रा कव्हरकडे या एकेरी धाव स्ट्राईक रोटेटिंग होते आहे. कारण सुरेख फटका आणि जागेवरचं क्षेत्ररक्षण आणि इकडे कुठल्याही पद्धतीची दुसरीची मागणीची घाई अजिबात नाहीये. धावसंख्या 42 वर आहे. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण चटणी गाव संघाकडे देखील खेळ आहे, दमदार खेळ आहे. नक्कीच आज अभिचा खेळ मात्र थोडासा कमी पाहायला मिळालेला आहे. लक्षात शुभम यांच्याकडून चांगली चांगली खेळीचा प्रयत्न आहे त्यावेळेला. हा पुन्हा एकदा सुंदर लोवर व्हेरिएशन दिलं, स्पीड मध्ये कमी केली आणि फ्लॅट चेंडू साकारला. इकडे मात्र फलंदाज मंदारला मात्र बीट केलं जातं आहे. निर्धाव चेंडूच्या माध्यमातून धावसंख्या स्थिर आहे 42. पुढचा चेंडू घेऊन येईल पुन्हा एकदा गोलंदाज चंदन. यावेळेला पुन्हा एकदा फ्लाईट फुलटॉसचा प्रयत्न होता, परंतु थोडासा जास्तच बाहेर गेला. डायरेक्ट हिटिंगचा प्रयत्न देखील होता, कारण इकडनं स्ट्राईक रोटेटचा प्रयत्न आणि तो यशस्वी होताना देखील दिसतो आहे. कारण उत्कर्ष आहे. एक 22 वाईट आणि एक 22 2 धावा वाढतायत. धावसंख्या 44. चेंडू पुन्हा एकदा चंदन घेऊन येतोय, काहीतरी व्हेरिएशन देण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. कारण बिग हिटला त्याला माहिती आहे आता यावेळेला हिटिंग असणार आहे, कारण उत्कर्ष आहे, हिटर आहे आणि त्याचे जेव्हा सूर लागतील तर त्याला कसं कन्फ्युज करून ठेवायचं. एक वेगळी रणनीती मस्त चंदन यांनी साकारलेली पाहायला मिळाली. इकडे मात्र धावसंख्या पुन्हा एकदा 2 गोळा केली जाते आहे. 46 पोहोचतोय आकडा. 4थं षटक मार्क आपल्याला पाहायला मिळते आहे. काय आगळ्या वेगळ्या रणनीतीचा प्रयत्न आहे, कारण या सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीने पहिल्या षटक्यापासून चौकारांच्या खेळी मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर 2 चौकार लगातार आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा इकडे या ठिकाणी थांबवलं जातोय गोलंदाजांकडून. स्विच करतोय चांगल्या पद्धतीने. थर्ड मॅनला जागा आहे खुली, मैदान आहे खुला. ऑन बाउन्सिंगचा चौकार आहे. काय चौकार की षटकार? चौकार. यस 5-0-50 धावसंख्या वानगाव संघाची झाली आहे परिपूर्ण 50 धावा. तर या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. 4थं षटक मार्गस्थ पाहायला मिळते आहे. दमदार फटकेबाजी, रिव्हर्स स्वीप दाखवतो, तर कधी कधी सूर्यकुमार यादवची देखील आठवण करून देतो हा फलंदाज. उंच टोला, लांबी नाहीये. धावतोय शुभम. यस प्रयत्न सक्सेस आणि मोठा विकेट इकडे येतोय हातात. यस डीजे.
येस, वेलकम आहे 20 चेंडू म्हणजे 42 धावांची मोठी खेळी साकारून येतोय डकआउटला या पूर्ण दिवसामध्ये मोठी खेळी 42 धावांची दमदार नजराणा इकडे दाखवला जातोय सेमीफायनलच्या माध्यमातून. तर न्यू बॅटर्स मैदानामध्ये हर्षल सर यावेळेला इथं आहेत. पाहूया उत्कर्षीची कमी कशी भरून काढतात वानगाव संघासाठी. तर 4 षटकांची समाप्ती परिपूर्ण झालेली आहे. धावसंख्या 50, एक गडी बाद. 5वं षटक हाताळण्यासाठी चला थोडासा स्पीडअप घ्या चंडीगाव संघ. आपल्याला गोलंदाजी साकारायची आहे आणि त्यानंतर सामना खेळायचा फायनल सामना देखील खेळवायचा आहे. तर तो देखील विचार करायचा आहे. तर थोडस आपल्याला युट्यूबला पण दुसरा कॉल आहे च्या माध्यमातून आपल्या आयोजक कमिटीला त्याने वेळ दिलेला आहे. तर त्या देखील वेळेकडे आपल्याला लक्ष देणे गरजेचं आहे. पारितोषिक वितरण सोहळा देखील लाईव्ह करायचा आहे. गोलंदाज भाविक परत ना गोलंदाज भाविक पुन्हा एकदा येतोय 5व्या षटक हाताळण्यासाठी आणि वैयक्तिक आपलं दुसरं षटक हाताळण्यासाठी एक चेंडू दरम्यान निर्धाव चेंडू हाताळण्याचं कामगिरी मात्र दाखवतो आहे. मंदारला मात्र आता मागच्या सामन्यासारखी पुन्हा एकदा खेळी दाखवेल का? कारण भाविकाचा गोलंदाजीचा विचार एक आगळा वेगळा असतो. यस, व्हेरिएशन देतो यॉर्कर लेंथ मध्ये मोठ्या फटक्यासाठी तू कमी संधी देतो आणि आता तर यावेळेला सांगतात ना की एक चिवट आणि कंजूस गोलंदाज आहे. तो सहजासहजी कुठल्याही फलंदाजांना मोठ्या फटक्यासाठी संधी देत नाहीये. कारण आणि आता यावेळेला धावसंख्या जर 50 झालेली आहे, च्या पलीकडे मोठ्या 51 धावा झालेली आहे, तर च्या पलीकडे थांबवणे हेच कौशल्य असणार आहे. त्यामुळे विकेटसाठी किती प्रयत्न करेल किंवा कुठली विकेट येणार आहे हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. भाविक यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ स्ट्रेट ड्राईव्हला खेळला जातो आहे चेंडू. एक धाव पूर्ण आणि इकडे फलंदाज देखील जाणत आहेत की इकडे आपल्याला मोठी धाव भेटणार नाही. तर दुहेरी धावामध्ये परिवर्तन करणं गरजेचं आहे आणि धावसंख्या 53 वर पोहोचलेली पाहायला मिळते. एक गडी बाद. 5वं षटक मार्गस्थ 3 चेंडू हाताळून झालेले आहेत. भाविक एक सुरेख गोलंदाज आहे ज्याची शैली मागच्या सामन्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. 2 षटकं हाताळली होती, 3 विकेटचं पतन करून दाखवलं होतं आणि धावसंख्या देखील साथ दिली होती. ही ही कमालीची गोलंदाजीचं कर्तृत्व त्याच्याकडे आहे, उराशी आहे, कौशल्य त्याचं साजरीकरण देखील सुरेख पद्धतीने भाविक निगाव संघासाठी करताना पाहायला मिळतो आहे. इकडे देखील एक चांगला चेंडू परंतु सरळ बॅटने खेळला जातो आहे. एक्स्ट्रा कव्हरकडे डीप मध्ये एकेरी धावच येईल. नक्कीच पूर्णतः प्रयत्न आणि बांधून ठेवण्याचं काम करी. बॅट कधी ओपन करायची हे फलंदाजाला माहिती आहे, परंतु गोलंदाज त्याहीपेक्षा हुशार आहे की बॅट ओपन होणार नाही ह्याची देखील त्याला चांगली जाणीव आहे आणि त्या पद्धतीचे चेंडू साकारण्याचं सामर्थ्य तो इकडे साकारताना पाहायला मिळतो आहे. धावसंख्या 54, एक गडी बाद. 4 चेंडू हाताळून झालेले आहेत. या षटकातला 5वा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा यावेळेला उंचवण्याला सरळ आला आणि उचललाय टोला गेला आहे. चांगले फिट किल्टिंग षटकार 6 धावा. चला डीजे येस धावसंख्या 60 आपल्याला पाहायला मिळते. 60 धावा बोर्डावर लागलेल्या एकदम दमदार पद्धतीने. 5वं षटक शेवटचा चेंडू येतो आहे. यावेळेला हलकासा ब्रशिंग करतो आहे. वाव, तिकडे देखील सुंदर क्षेत्ररक्षण परंतु थ्रो खराब देतोय आणि त्याच्या माध्यमातून मात्र धावसंख्या 2 ने टिपली जाते आहे. तर मंदारचा हा खेळ एक निराळा आहे. त्याने बघितलं भाविक आहे लेंथ लाईन वर गोलंदाजी टाकतोय, त्याला पुढे सरसावून मिड विकेटला तो षटकार दाखवला. कमालीचा होता आणि इकडनं टर्निंग पॉईंट झाले. धावसंख्या 62. 5 षटकांच्या समाप्तीनंतर वानगाव संघ एक गडी बाद. पाहूया शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येतो आहे. 6 चेंडू साकारायचे आहेत. थोडीशी घाई करा, त्यानंतर लगेचच आपण मैदानात यायचं आहे कारण पुढचा फायनलचा सामना आपल्याला इकडे खेळायचा आहे. तर त्या माध्यमातून वेळ आणि त्यानंतर राष्ट्रगीत आपली कीर्ती जी ट्रॉफी आहे ती देखील मैदानात जाणार आहे. त्याच्यात आपला वेळ थोडासा जाणार आहे. तर या गोष्टीकडे थोडंसं आपण लक्ष द्यायचंय. 3:45 वाजलेला आहे आणि अर्धी इनिंग म्हणजे 4:15 4:30 फायनल खेळता खेळता होणार आहेत.
62 6262. शेवटचा गोलंदाज बळवंतजी राऊत यांचं देखील मुख्य व्यासपीठावर आगमन. सर, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेला यॉर्करला चांगला टोला, काय जबरदस्त फटका, षटकार असं नसताना हर्षल सर दाखवताय दणदणीत ते षटकार. हवेश मारतो या 50. धन्यवाद डीजे. डेंजर 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 बॅट्समॅन करतोय फायरिंग ऑन. भूषण पाटील वाणगाव तो मास्तर आहे ना त्यासाठी 500 रुपये 6. यस, भूषण पाटील यांच्याकडून सरांसाठी हर्षल सरांसाठी षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. भूषण पाटील सरांकडून धन्यवाद सर. दरम्यान मिड विकेटला सुरेख क्षेत्ररक्षण आणि दुहेरी धावा जमा होताना पाहायला मिळतात. स्कोर झालेला आहे 70 ऑन द बोर्ड पाहायला मिळते. चांगली आघाडी घेतल्याचं पाहायला मिळते, कारण सुपर स्कोर आला 64 धावांचा सुपर स्कोर वानगावच्या नावे होता. तोच ब्रेक केलेला आहे. स्कोर बनता क्यों है, रिकॉर्ड बनते क्यों ब्रेक करने के लिए कर दिया है वानगाव ने खुद ब खुद अपने निजी टीम का स्कोर को. यहाँ पे फिर एक बार फुल टॉस और चमत्कार है, लेकिन ऊंचाई वाला शॉट है. फिर एक बार बेहतरीन कैच पकड़ा है, विकेट का होगा पतन. हर्षल सर आएंगे डकआउट में. कम डीजे वाजा. पाठीचे तर 5 चेंडूमध्ये 11 धावांची सुरेख खेळी साकारून दाखवली. 70 धावा बोर्डावर लागलेल्या आहेत आणि येणारे चेंडू शेष आहेत. 3 न्यू बॅटर्स मैदानामध्ये आहे. कोण गेलं बॅटर? निकेश. येस, निकेश पाहायला मिळतो आहे. चांगला बॅटर्स मैदानामध्ये पुन्हा एकदा. मिलेट चिकडी केली ना तर तुम्हाला 4 वरती करावं लागेल. 4 चला षटकाराला भूषण पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस लागू झालेलं आहे. या वेळेला मात्र शफल करतोय, खेळतोय स्क्वेअर लागला. चेंडू क्षेत्ररक्षक आहे, 2 धावेची मागणी आहे आणि धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावसंख्या 72 ऑन द बोर्ड फॉर 2 विकेट. येस, वानगाव संघ चांगली दमदार खेळी दाखवतोय, नजाकत दाखवतो आहे. येस, तर महिला फायनलचा सामना याच ग्राउंडवर युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्या अध्यक्षांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण त्यांची इच्छा की आमच्या महिलांचा सामना इकडेच झाला पाहिजे. फायनलचा तयारीत राहायचा आहे. 2 षटकांचा सामना राहील. महिला क्रिकेट 2 षटकांचा असेल. तर दोन्ही संघ वाढवण आणि कोण आहे? आसनगाव ना, वाढवण आणि आसनगाव. आणि वाढवण संघ 100 रुपये तुम्हाला दिलेले आहेत. दक्ष कोरियान यांच्याकडून उंच टोला आहे. शुभम करतोय कॅच. इकडे मात्र इनिंग संपली आहे. चला 73 झालेले आहेत. 74 टार्गेट आहे. 74 धावा विजयी लक्ष्य आहे. महिला क्रिकेट आसनगाव आणि वाढवण संघ कर्णधार यायचा आहे टॉस साठी. फायनलचा सामना असेल, 2 षटकांचा सामना असेल. महिला क्रिकेट फायनलचा सामना लवकर लवकर यायचा आहे. आसनगाव कर्णधार आणि वाढवण कर्णधार. महिला लवकर लवकर या, आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. झटपट खेळला जाणारा सामना असेल. फक्त आणि फक्त 2 षटकांचा सामना राहील.
चला लवकर लवकर यायचं आहे. वाढवण संघ कर्णधार, आसनगाव संघ कर्णधार आपण कुठे असतील तर यायचं आहे. येस, वाढवण संघ महिला, वाढवण संघ महिला, आसनगाव संघ महिला कुठे आहेत? कर्णधार या लवकर. ग्राउंड नंबर 1 आपली वाट बघते आहे. आपला फायनलचा सामना. मला वाटतं वाढवण महिला सगळं तिकडे गेलेले आहेत. चला सुरुवात करायची आहे सामन्याला. वानगाव संघ मैदानात उतरतो आहे गोलंदाजीसाठी. चंडीगड संघ आपल्याला तंबू दिलेला आहे. इकडनं उतरायचं आहे आपल्याला. प्लीज आपल्या काही नियमांचं सगळ्यांनी पालन करूया आपण. त्या माध्यमातून ओपनर बॅटर्सला मैदानात पाठवायचं आहे. माझे ओपनर बॅटर्स कोण येतील? एक 12वा प्लेअर आमच्याकडे पाठवा थोडंसं नावं सांगण्यासाठी. ज्यांना ज्यांना ओळखतो पटकन नावं घेता येत आहेत. ओळखता येत नाही त्यांना नावं देण्यासाठी प्रॉब्लेम होऊन जातो. चला थोडासा स्पीडअप असेल वानगाव संघ. विनंती असेल तुम्हाला देखील, कारण गोलंदाजीचा मारा आपल्या हातामध्ये आहे. जेवढ्या जलद गतीने आपल्याला हा सामना संपवता येतील, कारण आपल्या सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातिहित वर्धक मंडळ डहाणू गटाचे आपल्या अध्यक्षांची इच्छा आहे की महिलांचा क्रिकेट पहिल्यांदाच आपण करतो आहेत, तर त्यांचा हा फायनलचा सामना देखील युट्यूब लाईव्हला गेलाच पाहिजे आणि त्या माध्यमातून 2 षटकांचा सामना राहील. चला वाढवण आणि आसनगाव महिला कर्णधारांनी मात्र नाणेफेकीसाठी यायचं आहे. वाढवण मला वाटते त्या ग्राउंडवर असतील, कारण त्यांचा मॅच चालू आहे तिकडे. टॉस करून घ्या. आसनगाव, आसनगाव कर्णधार महिला, आसनगाव महिला कर्णधार. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. ओपनर बॅटर्स मैदानात या. चंडीगाव ओपनर बॅटर्स मैदानात या. यावेळेला कोण करते ओपनिंग? पाहूया. चंडीगाव 12वा प्लेअर प्लीज पाठवा एक जण. आपल्या विराटला घे ना. विराट सगळ्यांना ओळखतो. चला फलंदाज या मैदानात. थोडीशी चर्चा चालू आहे. महिला फिनाले, महिलांचा फायनलचा सामना खेळला जाणार आहे. आसनगाव विरुद्ध वाढवण या कर्णधारांनी यायचं आहे. टॉस का बॉस नाणेफेकीसाठी, ज्याचं स्पॉन्सरशिप आपल्याला मिळालेली आहे ती म्हणजे टोडलर्स टाउन फ्री प्रायमरी स्कूल कृथा रेसिडेन्सी वानगाव पाटीलपाडा, प्ले स्कूल अँड नर्सरी. बाकी कोर्सेस फॉनिक्स, अबॅक्स, कॅलिग्राफ. तर प्रमुख अॅग्रो सेंटर्स वानगाव. सर्व प्रकारचे रासायनिक खते, बी बियाणे, कीटकनाशके मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण इंद्रप्रस्थ सोसायटी वानगाव. तर यांची आहे आपल्याला साठी स्पॉन्सरशिप. तर या लवकर लवकर फिनाले खेळूया. महिला गटाचा वाढवण आणि आसनगाव यांच्यामध्ये रंगणारा हा फिनालेचा सामना असणार आहे. बघूया मैदानाच्या आत जिकडे गेलेले आहेत ओपनर बॅटनर. बॉल
टॉस का बॉस चालू आहे जिंकणारेचा टॉस 3-2. चौऱ्याहत्तर धावांचं विजयी लक्ष चंडीगाव संघासाठी दिलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. तर ओपनर बॅटर्स चंदन आणि भाविक. चंदन ऑन स्ट्राईक आहे. उत्कर्ष गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूला वार केला जातोय. लॉंग ऑफला दाखवतोय दर्जेदार. हो काय क्षेत्ररक्षण. हो 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 कमाल आहे. इंटरनॅशनल क्रिकेटचा प्रभाव आहे. दिसत आहे श्री क्षेत्ररक्षणाचा नजराणा तिने केला आहे. क्षेत्ररक्षण आणि फक्त धावा इकडे मिळत आहेत. त्या म्हणजे चंदन या बॅटर्सला एका बाजूला भाविक नॉन स्ट्राईकला. उत्कर्ष गोलंदाजीसाठी सज्ज आहे. पॉवर प्लेचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतो आहे. या स्टॉक यावेळेला सांगतो आहे रब सके तर रबतो चौका या 4 धावा. वाटीचे चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या 6. पहिल्या चेंडूला 2, दुसऱ्याला चौकार. इकडे मात्र चंदन होतोय आक्रमक. यस नाणेफेकीचा कौल वाढवण महिला संघाने जिंकलेला आहे. फिल्डिंग घेतलेली आहे. यस यानंतर ग्राउंड रूटला शॉट खेळला जातो आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. यावेळेला एकेरीने थांबवते आहे. नक्कीच उत्कर्ष मात्र थोडस व्हेरिएशन देतो आहे. कारण आक्रमक एकदा झाला फलंदाज कमी त्याला थांबवणं खूप गरजेचं असतंय. धावसंख्या 7, 3 चेंडू. धावसंख्या 7. पहिल्या षटकात 2 चौकारात आणि त्यानंतर आता 1 असे 7 धावा आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेला चेंडू जातो आहे बिहाइंड द विकेट कडे. क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव स्ट्राईकला रोटेट केलं जाते आहे. नक्कीच इकडे सुरुवात मात्र केली गेलेली आहे चंडीगाव संघाकडून. कारण मोठं उद्दिष्ट आहे 74 धावांचं. इकडे थांबणं नाही. एक्सप्रेस वेला चालावं लागेल. कारण प्रत्येक चेंडूला आणि चेंडूला दिशा ही आपल्याला 80 मीटरच्या लांबीची दाखवण्याच्या प्रयत्नामधून स्पीडअप ठेवावं लागेल. कारण स्पीडअप असेल तर सामन्यात विजयी चंडीगाव संघाला मिळवता येईल. आणि 12.5चा रन रेट आहे. त्या हिशोबाने चाल धरणे खूपच महत्वाची आहे. आणि इकडे गोलंदाजाला मात्र रोखण्यासाठी स्पीड ब्रेकरची कामगिरी करावी लागेल. नक्कीच पाहूया. इकडे मात्र टोल चालला जातोय. काय सफल होत आहे. हलकाच सर्कल मारतोय आणि चेंडू षटकाराला पाठवतोय. स्क्वेअर लागला घेऊन येतोय 6 धावा. वाटीची याचा सर्कल मारून काय षटकार आलाय. जबरदस्त. धावसंख्या 14. 5 चेंडू हाताळून झालेले आहेत. कोणाचा तरी चष्मा इकडे सापडलेला आहे. कोणाचा असेल त्याने ओळख पटवून घेऊन जायचं आहे. आपल्या टॉस्क बॉसच्या तिकडे सापडलेला आहे. कोणाचा चष्मा असेल तर त्याने थोडस लक्ष द्यायचं आहे. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 14. काय वेग पकडलाय. पुन्हा एकदा फुलटॉस पण मान सन्मान तेवढाच देतोय फलंदाज. हा चंदन आपण काय म्हणतायत काय आहे. चंदन जे असते ते सुवास कुठून येतं तलवडतो. हलक्या पद्धतीने त्याचा सुवास दरवळत असतो. आणि इकडे मात्र हलक्या पद्धतीची कामगिरी दाखवली. कधी चौकार षटकार दाखवले आणि कधी कधी हा हलका फुलका सुगंध देखील देतो आहे. धावसंख्या 15. एका षटकाच्या समाप्तीनंतर चांगला पाठलाग सुरू झालेला आहे. पाहूया पुढचं षटक हर्षल सर घेऊन येतात. एक चांगला रणनीतीपूर्ण गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. आणि पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला चंदन असणार आहे. भाविक मात्र एका धावेवर खेळतो आहे. सध्या तो मात्र स्टँड देण्यासाठी सपोर्टिंग रोल मध्ये कामगिरी बघतोय. कारण चंदनची
जी खेळी आहे बहारदार होताना पाहायला मिळते आहे. चौकार षटकारांचा नजराणा तो घेऊन आलेला आहे आणि दमदार फटकेबाजीची जर गरज आहे चंडीगड संघाला तर ती कामगिरी करताना तो पाहायला मिळतो आहे. गोलंदाज आहेत हर्षल. येस, ऑलराऊंड मध्ये त्यांची वर्णी लागते आहे. समाज क्रिकेटमध्ये देखील ज्या पद्धतीने SKK PH मध्ये त्याने चांगल्या पद्धतीने कामगिरी काय केली होती, गोलंदाजी काय जबरदस्त फिनालेचा तो सामना घडून आणला होता. तर हे एक कौशल्य जे हर्षल सरांकडे आहे. दरम्यान पहिला चेंडू येतोय आहे निर्धावच्या धावसंख्या 15 पाहायला मिळते आहे. सुरेख सुरुवात या षटकाची पॉवर प्ले. मग पहिल्या षटकामध्ये काय पॉवर प्लेचा आनंद लुटला, लूट घेतली चंदननं. तिकट देखील पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. यावेळेला यॉर्करचा चेंडू का स्टाईलिश फटका दिला जातो आहे डीप एक्स्ट्रा कव्हर कडे. चेंडू जाताना पुन्हा आवाहन देतो, पकडायचं असेल तर पकडून दाखव, मी चाललाय पुढे, तू ये माझ्या मागे. यस, येतोय चौकार, 4 धावा. पण वाटील जे या चौकाराने धावसंख्या 19 वर पोहोचते आहे. सतत खेळतोय 18 धावांवर, भाविक खेळतोय 1 धावेवर. ही धावसंख्या चांगला पाठलाग 74 धावांचा विजयी लक्ष्य उत्कृष्ट पूर्णत्वाला नेण्यासाठी अभी तो सितारे और भी डकआउट में बैठे हैं, नजाकत देख रहे हैं, क्या स्टाइल में आए हैं. यॉर्कर का नजराना बाहर निकल के खेलने का प्रयास था, क्लीन बोल्ड, विकेट का पतन. चांगली फटकेबाजीची नजाकत, 18 धावांची खेळी. यंत्रने मात्र आपलं काम केलेलं आहे आणि तो सांगतोय आहे पुढचं काम तुम्हाला, पाया रचला आहे, शिखर गाठायचं आहे, कर्तबगारी तुमची आता मी तुमच्यावर सोपवत आहे. पाहूया, परंतु इकडे हर्षल सरांनी मात्र यश संपादित केलं गेलेलं आहे. पहिला आक्रमक झटका या तुफानाला थांबवलेला आहे. अशा पद्धतीने एका विकेटचं पतन करून दाखवलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. बॅटर शुभम 20 नंबरची जर्सी फिल्डिंग करत असताना मिड विकेटला एक सुंदरचा ध्येय देखील शुभमने टिपले होते. पाहूया आता या वेळेला मात्र एक जबाबदारी अजून वाढलेली आहे असं म्हणावं लागेल, कारण आक्रमकतेची जी सुरुवात आणि चांगल्या स्कोरला अपडेशन त्याला फक्त कंटिन्यू ठेवायचं आहे. ती कामगिरी मात्र इकडे शुभम आणि भाविक या जोडीला करायची आहे, कारण विजयश्री 74 धावाची आहे. चांगला पाठलाग सुरू झालेला आहे. पाहूया, एक विकेटचा टिपला आहे हर्षल सरांनी. इकडे पुन्हा एकदा चांगला फटका, काय चेंडू येतोय त्याला कव्हरला ट्राय करून दिशा दिली जाते आहे आणि फक्त एक धाव मिळते आहे. यस, ग्राउंड नंबर 2. मला वाटलं सामना संपलेला आहे. नक्कीच रिपोर्ट आमच्याकडे येणार आहे. KPC वाढवण यांच्यामधलं कुठला संघ विजय झालेला आहे, फिनाले मध्ये एंट्री कोण दाखल झालेला आहे? KBC आलेला आहे. यस, KBC हेतकाडी बावडा चिंचणीचा संघ फायनल मध्ये मारली आहे धडक. क्षेत्ररक्षणाचा नजराणा जबरदस्त, खूपच चांगली कामगिरी. धावसंख्या 21 पुढे सरकती आहे. तर भावी खेळतो 2 धावांवर, शुभम खेळतो 1 धावेवर. इकडनं मात्र या जोडीचा रंग खेळ बदलावंच लागेल. तिकडनं KBC आलेली आहे, इकडने कोण येणार आहे? वाणगाव येणार आहे की चंडीगाव येणार आहे? दमदार फिनालेचा सामना देखील या मैदानावर पाहायला मिळणार आहे. पाहूया, डहाणू गट हवेला पुन्हा टाम खेळला जातो आहे. लॉंग लेग स्क्वेअर लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षण होईल. कॉल मात्र का केली, एवढ्या लांब चेंडू गेला, परंतु कदाचित इकडे स्ट्राईकला रोटेट ठेवण्यासाठी कामगिरीची ही नजराणा आहे की काय, कारण भाविक आहे आणि शुभम. धावसंख्या 22-22 रोखलं गेलेलं आहे. इकडे ज्या पद्धतीने चंदनची विकेट गेल्यानंतर
थांबवण्याची कामगिरी मात्र हर्षल सरांनी ठेवलं. खूपच सुरेख कामगिरी. पण 14 ते 15 धावा पहिल्या षटकामध्ये होते. DJ Sony Putara DJ Sony Putara DJ Sony Putara चला धन्यवाद डीजे. चला स्पीडअप थोडस घ्या. मानगाव संघ चंडीगाव संघ थोडस स्पीडअप घ्या. आपल्याला अजून दोन सामने खेळायचे आहेत. एक महिलांचा फायनलचा सामना आणि पुरुषांचा फायनलचा सामना. तर इकडे सगळ्यांना विनंती आहे. टॉस्को बॉस कडे आहेत. आपली केबल गेलेली आहे युट्यूब वाल्यांची. तर त्याकडे थोडस लक्ष द्या. कारण ती वायर ब्रेक झाली तर लाईव्ह आपला बंद होऊन जाईल. या फुल टॉच परंतु हलकासा ब्रश. चौकी धाव. चिकिरन म्हणतात. टिपली इकडे. याच बाईच्या माध्यमातून एक धाव येते आहे. धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या 23. पहिला चेंडू पुन्हा एकदा उत्कर्ष याच्याकडे गोलंदाजीची धुरा आहे. मागचे षटक थोडस महागडं असलं तरी कर्णधाराला पूर्ण विश्वास आहे की हा गोलंदाज भेदक मारा देऊ शकतं. सामर्थ्य व्हेरिएशन देतो. स्ट्रेट ड्राईव्हला खेळला जातोय फटका आणि सुरेख क्षेत्ररक्षण आहे. पुन्हा एकदा एकच धाव असणार आहे. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढते आहे. धावसंख्या पोहोचते आहे ती म्हणजे 24. 22 चेंडू 50 धावांचं लक्ष आहे. 22 चेंडू 50 धावा. आता मात्र रणनीती लागलाय. कारण आता पूर्ण डहाणू गट इकडे वळलेला आहे. या मैदानावर लॉंग लेगला फटका आहे. सुरक्षित रक्षण देखील आहे. पुन्हा एकदा एकेरी धाव. ही दोडी दमदार आहे परंतु यांना मात्र थांबून ठेवलं आहे. कारण हर्षल सरांची जी चंदनची विकेट घेतली तिकडनं मात्र बॅकफुटवर थोडस आणलेलं आहे. आणि उत्कर्ष आता चांगल्या पद्धतीने गोलंदाजीचा मारा देताना पाहायला मिळतो आहे. इकडे स्विच करण्याचा प्रयत्न आहे पण स्विच हलका फुलका आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धावच इकडे पाहायला मिळेल. नक्कीच KBC अभिनंदन असणार आहे. फिनाले मध्ये आपण पोहोचलेलो आहेत. हार्दिक स्वागत आहे ग्राउंड नंबर 1 वर. तर समस्त सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातिहित वर्धक मंडळ डहाणू गटाचं पुन्हा एकदा ग्राउंड नंबर 1 वर हार्दिक स्वागत. धावसंख्या 26. चेंडू हाताळून झाले 4. 5वा चेंडू घेऊन येतो आहे उत्कर्ष. येस व्हेरिएशन कुठला द्यायचा. यॉर्कर LBW विकेटचं पतन मिळतोय. झटका दुसरा. चला न्यू बॅटर्स मैदानामध्ये येतो आहे. यावेळेला मात्र शुभम जलद गतीनं मात्र गारद होत असताना पाहायला मिळतो आहे. तर न्यू बॅटर्स मैदानामध्ये आलेला आहे. न्यू बॅटर्स मैदानात येतो आहे निमेश. या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. निमेश याने मात्र नक्कीच मागच्या सामन्यामध्ये चंडीगाव संघाला विजयासाठी मोठी कामगिरी दाखवली होती. हीच कामगिरी पुन्हा करण्याचं मात्र कामगिरी करावी लागेल. कारण जर चंडीगावला फिनाले मध्ये बघायचं असेल तर निमेशनं मात्र तो खेळ साकारावा लागेल. ज्याची सकाळच्या पर्वामध्ये आपलं योगदान दाखवलेलं आहे. दरम्यान उत्कर्ष यांचा या षटकातला शेवटचा चेंडू आहे. पाहूया कसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जाते आहे. डीप क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. डीप लॉंग लेग मिड विकेट एक्स्ट्रा मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. तर 30 यार्ड मध्ये आपल्याला गली पॉइंट अँड कव्हर
येस, हलकासा पुश करतो आहे पॉइंट कडे, मिस फील्ड येते आहे. एका धावेवर समाधान असेल तर निमिष यांनी इकडे रणनीती तयार केली. शेवटचा चेंडू आहे, स्ट्राईक आपल्या हाताकडे घ्यायची आहे. एक धाव आणि षटकाची होते समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27. तर आता गरज आहे ती म्हणजे 18 चेंडू 47 धावा. 18 चेंडू 47 धावांची गरज लागलेली आहे. पाहूया काय होणार आहे. घेऊया संगीताचा आदर. पेनॉल्टीचे यस 18-47 समीकरण आहे. पुन्हा एकदा हर्षल नेक्स्ट बॉलर आहे. हर्षल सर. चौथ्या षटक घेऊन 18 चेंडू 47 धावा. 18 चेंडू 47 धावा. थोडस स्पीडअप येऊ द्या, स्पीडअप येऊ द्या, स्पीडअप येऊ द्या. चिंचणी या रंगतदार रंगतदार क्रिकेट 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 पाहायला मिळते. चिंचणी गावदेवीचं मैदान गाजला आहे. ज्ञातिहित वर्धक मंडळ डहाणू गट खेळतो आहे. मैदान गाजतो आहे. यावेळेला पुन्हा एकदा यारकरचा नजराणा दाखवतोय, बीट करतोय. टाळ्यांनी अभिनंदन केलं जात आहे. कारण आता सपोर्टर्स वाढलेले आहेत दोन्ही बाजूला. कारण आता फक्त एकच ग्राउंड आहे आणि ज्ञातिहित मंडळ इकडे उपस्थित आहे. यस, हर्षल देसले याने सेमीफायनल मध्ये वाढवण विरुद्ध खेळताना वैयक्तिक 60 धावांची मोठी खेळी साकारलेलं पाहायला मिळते आहे. दमदार नजराणा आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुपर स्कोर या टुर्नामेंट मधून हर्षल देसले आज सुद्धा गाजत आहे. ज्या पद्धतीने रबर बॉल, टेनिस बॉल आणि सीझन बॉल मध्ये आपली पकड, चांगला खेळ मुंबई क्लब गाजवलेला हर्षल देसले आपल्या समाजातला पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या समाजाच्या खेळामध्ये नाव गाजवतो आहे. फिनाले मध्ये पोहोचतो आहे. केबीसी तोटकाडी, बावडा आणि चिंचणी. यावेळेला वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या एकने वाढते. धावसंख्या 29. 29 ऑन द बोर्ड. नक्कीच शांत करून ठेवला आहे. ज्या पद्धतीने आपण जर बघता आहेत भाविक आतापर्यंत 4 चेंडू खेळून झालेल्या 4 धावांवर खेळतो. त्याला संधी मोठ्या फटक्याची मिळत नाहीये. ओपनिंग बॅटिंग पासून आहे, परंतु त्यांचा सपोर्टिंगचा रोल आहे हा खूप महत्वाचा आहे. चंदनचा बहारदार खेळ रंगात आला होता, पण रंगात येताना मात्र रंगत सोडून गेला आणि इकडनं मात्र यावेळेला मिडविकेटने एक चांगला फटका साकारला जात असताना पाहायला मिळतो भाविकेच्या माध्यमातून. आणि धावसंख्या 2 वाढते आहे. धावसंख्या 31 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळते आहे. गडी आतापर्यंत 2 बाद झालेले आहेत. नक्कीच चंदन आणि शुभम हे 2 बॅटर्स चंडीगड संघाला मिळालेले झटके आहेत. तिकडे भाविकला मात्र थोडस वरचढ होणं गरजेचं आहे. मोठी धावसंख्येची गरज आहे. बॅटला ओपन करणं, आक्रमण करणं गरजेचं आहे. पण तसंच सहजासहजी शक्य होत नाहीये. हर्षल सरांच्या गोलंदाजीचा जो मारा असतो नेहमीच भेदक मारा असतो. लेंथ लाईनला पकडून खोलगट टप्प्यावर गोलंदाजी ही साकारण्याचं कौशल्य त्यांच्याकडे आहे. त्यामुळे तो रोखून देण्याची कामगिरी खूपच पाहायला मिळते त्यांच्याकडून. कारण वरचा जो फटका आहे साकारण्याची संधी फलंदाजाला कुठे देत नाहीये. ग्राउंड रूटच्या माध्यमातून खेळायला मिळते आहे. धावसंख्या 1ने पुढे सरसावते आहे. धावसंख्या पोहोचते आहे ती म्हणजे 32. तर 4 चेंडू हाताळून झालेले आहेत. या षटकातले चेंडू शेष आहेत 2. चौथं षटक मार्ग असतात 3.4 षटक आतापर्यंत हाताळून झालेला आहे. पुन्हा एकदा यॉर्कर हे जबरदस्त आहे. कारण कुठल्या फलंदाजाला, लेफ्ट फलंदाजाला चेंडू कुठे हाताळायचा, राईटी फलंदाजाला कुठे चेंडू कुठल्या लेंथवर द्यायचा, कसं बांधून ठेवायचं हे चांगलं अवगत असल्यामुळे भेदक मारा आणि भेदक माराच पाहायला मिळतो आहे. चंडीगाव विरुद्ध वानगाव यांच्यामध्ये
येस, यावेळेला मिड विकेटला खेळला जातो आहे आणि इकडे रनआउट. झटका मिळतो आहे. यस, एक चांगला फलंदाज डकआउटला येतो आहे. दक्षत येतो आहे पुन्हा एकदा. पाहूया या सेमीफायनलच्या माध्यमातून 4 षटकं परिपूर्ण झालेली पाहायला मिळते आहेत. 12 चेंडू आणि 41 धावा. 12-41 समीकरण आहे. धावसंख्या 33. डबल थ्री जर्सी नंबर दक्षतचा देखील आहे. पाहूया हा लकी नंबर दक्षतला चंडीगाव संघाला लकी ठरून देईल का? कारण 12-41 समीकरण आहे. ऑन स्ट्राईकला भाविक आहे तर गोलंदाज आहे गोलंदाज निकेश. भाविक पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वर पाहायला मिळतो आहे. दक्षत आहे नॉन स्ट्राईकला. सरळ डाव्यामध्ये खेळला जातो आहे. सरळ फटका येतो आहे. 1 धावेने स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. धावसंख्या इकडे मात्र करायचं मोठ्या उमेदीने खेळावं लागेल. ताकदीला जागृत करावा लागतील. सांगतात ना एक शक्ती आपल्या सभोवताली फिरत असते. त्या सभोवताली फिरणाऱ्या शक्तीला जागृत करावं लागेल आणि चंडीगाव संघाचा हा दक्षत काय दस्तक देईल का? पाहूया. यॉर्करचा चेंडू खेळला जातोय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षण आहे. दुहेरी धावेची मागणी आणि इकडे 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. खूपच चांगली रनिंग भेटून दाखवत आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकते आहे. धावसंख्या 36 ऑन द बोर्ड फॉर 3 विकेट. इकडे मात्र हल्ला बोल करावा लागेल. इकडे आता मागे वळून पाहता येणार नाही कारण मागे फक्त खाई आणि खाई आहे. पुढे मात्र विजयश्री दिसते आहे. तर फक्त आणि फक्त पुढे चाल धरावी लागेल. नक्कीच पाहूया दक्षत काय करतो आहे. पुन्हा एकदा यॉर्करचा चेंडू हेलिकॉप्टर शॉटने लॉंग ऑनला खेळला जात आहे. दुहेरी धावेचा कॉल आणि देखील नशिबाची मिळते आहे साथ. 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 38 वर पोहोचते आहे. इकडे मात्र हळूहळू सुरामध्ये येताना पाहायला मिळतो आहे. नक्कीच ज्या पद्धतीने संगीतामध्ये मध्य आणि तार असतो. मध्यमध्ये खेळतो आहे. ताराची वाट बघताय कारण जोपर्यंत उंच उंच फटके येत नाही तोपर्यंत मजा काही येणार नाही. परंतु सुराला साथ देऊन चाल करताना दक्षत पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा यॉर्कर. पुन्हा एकदा मिड विकेट आणि या वेळेला मात्र क्षेत्ररक्षण आहे. मागे फिरावं लागत आहे. स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. उत्तर आहे डेंजर मध्ये आहे. विकेटचं पतन आहे. भाविकला मात्र यावं लागत आहे डकआउटला. यस डीजे. चला जर बरं नसेल तर थोडस बाहेर घ्या.
12वा प्लेअर घ्या मध्ये. चला 12वा प्लेअर वानगाव. वानगाव कोणीतरी एक फिल्डिंग साठी जा. वानगाव 4 चेंडू 4 षटक 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 39. यस आपल्या सगळ्यांच्या मेन रोडवर ज्या गाड्या आहेत त्या गाड्या सगळ्या काढायच्या आहेत. संध्याकाळची वेळ आहे. आता चौपाटी भरलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यांचं पार्किंग झोन आहे आणि येणाऱ्या गाड्यांना मात्र अडथळे येतात. आपण समुद्रकिनारी गाड्या आणून लावल्या तरी चालतील. भरपूर जागा मोकळी आहे. आपल्याला सगळ्यांना विनंती आहे कारण रस्त्यामध्ये गाड्या असल्या तर खूप मोठी ट्रॅफिक तिकडे होते आणि ते ट्रॅफिक विस्तारताना खूप मोठा प्रॉब्लेम होतो. खूप थोडीशी विनंती आहे. या 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 39. 4 चेंडू 5 झाले. 4 चेंडू झालेले आहेत. 8 चेंडू 35. चला पहिल्या 4 चेंडू दाखव. पहिल्या चेंडूला काय होता? पहिल्या चेंडूला 1, दुसऱ्याला 2, तिसऱ्याला 2, चौथ्याला आता एक धाव आणि 1 विकेट रनआउटच्या माध्यमातून 4च झालेले आहेत. चला 4.4 39 धावा 4 गडी बाद झालेले चंडीगाव. तर आता मात्र काय होणार आहे? 8 चेंडू 35. ग्राउंड रोड शॉट. इकडे क्षेत्ररक्षण असेल. येस हर्षल सर सुरेख क्षेत्ररक्षण दाखवत आहेत आणि काही दर्जेदार थ्रो येतो आहे. धावसंख्या पुन्हा एकदा वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या 41. 41 ऑन द बोर्ड. ज्या पद्धतीने 2 धावा या षटकातला शेवटचा चेंडू असेल. ग्राउंड स्ट्राईक फलंदाज आहे. पाहूया 33 नंबर जर्सी बक्षत. परंतु बॅकफुट वरून ग्राउंड रूटचा शॉट देण्यास मजबूर केला जात आहे. पुन्हा एकदा दुहेरीची मागणी आहे. कलेक्शन करता आला नाही गोलंदाजाला आणि 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 6-31. 6-31. 5 षटकार आणि 1 धाव हा नजराणा मात्र दाखवावा लागेल. 31 धावांची गरज आहे. 6 चेंडू 31 धावा. चला लवकर शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला आमंत्रित करा. 6 चेंडू 31 धावा. ज्या पद्धतीने आज आपला हा क्रीडा महोत्सव. येस चला महिला संघ तयारीत राहायचा आहे झटपट. एक काम करा लेडीज तिकडे घ्या चला. तरीच महिला क्रिकेट ग्राउंड नंबर 2 वर फायनल महिला ग्राउंड नंबर 2 वर खेळला जाईल. तर वाढवण संघ आणि आसनगाव संघाने पोचायचं आहे ग्राउंड नंबर 2 वर. पंचाने देखील ग्राउंड नंबर 2च्या पंचाने देखील ग्राउंड नंबर 2 गाठायचा आहे. महिलांचा फायनलचा सामना रंगेल. इकडे गोलंदाजीसाठी गोलंदाज वाढवून फिल्डिंग घेतलाय. चला वाढवण संघाने गोलंदाजी घेतलाय. आसनगाव संघ फलंदाजीला असेल. महिला क्रिकेट ग्राउंड नंबर 2 ला पोचा. याचा पुन्हा एकदा चांगले गोलंदाजीचा नजराणा वानगाव संघ मात्र इकडे दाखवतो आहे. चंडीगाव संघ लक्षात खेळला नाही. अभि कुठे ना कुठेतरी कमी आहे त्याची. पहिल्या सामन्यात देखील त्यांनी जो खेळ गत वर्षी दाखवला होता आज मात्र कुठे ना कुठेतरी कमी पडला आहे. प्रयत्नाची परिकाष्ठा करणाऱ्यांनी आपलं हुनर दाखवलं, आपलं योगदान दिलं नक्कीच. परंतु जी उद्दिष्ट होतं त्या उद्दिष्टाच्या परिपूर्तीसाठी मोठ्या खेळीची गरज आणि ती गरज कुठेतरी कमी पडते आहे. पुन्हा एकदा मिड विकेटला झेल येतो आहे. विकेटचं पतन होताना पाहायला मिळते विजय.
गिरीश का सुनने का गाना गिरीश का दिल ना दिया दिल ना दिया यस वाढवण संघांनी फिल्डिंग घेतलेली आहे. आसनगाव संघ फलंदाजी करेल. तिकडे मात्र 4 षटकांचाच महिलांचा क्रिकेटचा सामना होईल. खेळा, मजा करा, आनंद लुटा. इकडे मात्र यॉर्कर लाईन खेळला जातो पुन्हा एकदा क्रिकेट ग्राउंड रूटच्या माध्यमातून. चौकार सूर्य कसं क्षेत्ररक्षण होताना 3 चेंडू हाताळून झालेले आहेत. धावसंख्या 45, 5 गडी बाद, 4 झाले. यस, 4 चेंडू हाताळून झालेले आहेत. 46 धावा. यावेळेला उत्तुंग भरारी, परंतु याला झालाय लेट लतीफ आणि चांगला षटकार देखील पाहायला मिळतोय. 6 धावा, धावसंख्या 52, 5-2. येस, एबीसी आणि वानगाव नक्कीच यांच्यातला फायनलचा सामना लगेच इकडे खेळला जाणार आहे, कारण एकच बॉल आहे, औपचारिकता शेष आहे. केबीसी आपण कुठे जायचं नाही. एकेतकाळी बावडा चिंचणी संघ फायनलचा सामना लगेच खेळला जाणार आहे याच मैदानावर. सोबतीला आहे वानगावचा संघ. इकडनं मात्र शिक्कामोर्तब झालेला आहे. वानगाव संघ विजेता आहे, फायनल मध्ये पदार्पण करतो. तर नक्कीच कौतुक असणार आहे चंडीगड संघाचा. प्रयत्नांची परिकाष्ठा गोलंदाजीच्या माध्यमातून केली.